आता दिवाळी सुरू आहे बरोबर. आणि आपण दिवाळीत खूप फटाके वगैरे वाजवतो राईट. तर तुम्हाला माहिती आहे का हा फटाक्यांचा खरा शोध कुठे लागला? आज मी तुम्हाला सांगते. आता मी तुमच्याशी बोलते तर बाहेर फटाके पण वाजत आहेत, तर मी तुम्हाला सांगते. झालं असं, खरा फटाक्याचा शोध हा लागला चायनामध्ये. येस, ते पण हजारो वर्षापूर्वी चायनामध्ये फटाक्याचा शोध लागला होता. तर चायनीज लोक हा फटाक्याचा शोध म्हणजे असं चांगल्या कार्यासाठी नाही, असं म्हणजे ना निगेटिव्ह भूत जादू टोण्यासाठी ते वापर करत होते. का जे फायरवर्क्स ते बघत होते, जे लायटिंग वगैरे होत होते, तेव्हा ब्रिटिशांनी ते फायरवर्क्स बघितलं. मग त्यांनी काय केलं, हे मस्त वाटते फायरवर्क्स म्हणजे एकदम रोषणाई वगैरे. मग ब्रिटिशांनी मग त्यांनी ते घेतलं आणि त्यांनी म्हणजे काय असेल ना त्यांच्यामध्ये सण वगैरे फेस्टिवल वगैरे काही एकदम मस्त आहे, तेव्हा त्यांनी हे फायरवर्क्स करायला सुरुवात केली. म्हणजे ते मोठे मोठे फायरवर्क्स करायचे. मग झालं असं, 10 ते 20च्या शतकामध्ये भारतामध्ये 2 ब्रदर होते शिवकाशी. ते दोघं बर्मामध्ये कंपनीमध्ये गेले होते. तेव्हा ते एका माचीस आणि फटाक्याच्या कंपनीत कामाला होते. तेव्हा त्यांनी बघितलं की अरे वा, हे तर खूप मस्त वाटतंय, का आपण आपल्या भारतात पण करू नये. मग तिकडनं भारतामध्ये फटाक्याची सुरुवात झालेली आहे. भले असं म्हणतात की पुराण्या काळामध्ये राम हे राजा, आपण का दिवाळी सेलिब्रेशन करतो, जेव्हा रावणावरती म्हणजे विजय मिळून जेव्हा राम पुन्हा अयोध्याला आले तेव्हा आपण दिवाळीचं सेलिब्रेशन करतो तर म्हणतात. त्यावेळी फटाके काही असे नव्हते. हा फटाक्याचा खरा शोध लावला चायनाने आणि नंतर हळूहळू ते आले. म्हणून आपण प्रत्येक दिवाळीला बघा, रोषणाईसाठी आपण आनंदासाठी फटाके वाजत असतो. अशाच वेगळ्या माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.